अहिल्यानगरमधील श्रीरामपुरात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते प्रशांत कहाणे यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना सोमवारी रात्री घडली आहे। प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते, त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने थेट गोळीबार केला। चालत्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला, मात्र हल्लेखोरांचा नेम चुकल्याने मोठी दुर्घटना टळली आहे आणि कहाणे सुरक्षितपणे बचावलेत। या घटनेनंतर श्रीरामपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी या भागाची पाहणी केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आलाय। राज्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील जवळपास 25 ते 30 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह चांगल्या पावसाची शक्यता आहे। पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरात मान्सून सक्रिय असून मुसळधार पाऊस पडू शकतो। तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान। सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ। कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 11 जून रोजी पुण्यात आंदोलन होणार असल्याची घोषणा केली। दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनानंतर कॉकरोच जनता पक्षाचं हे दुसरं आंदोलन आहे। कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके आणि पक्षाने या आंदोलनाची घोषणा केली आहे। एका सोशल मीडिया पोस्टमध्ये महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात कॉकरोच पक्ष शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करेल। हे आंदोलन गुरुवारी दुपारी 4 वाजता पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोर होणार असल्याचे यात सांगण्यात आलं आहे। केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत एक कठोर निर्णय घेतला। या निर्णयानुसार उज्ज्वला योजनेतील सवलतीच्या सिलेंडरला आता कात्री लावण्यात आली आहे। परिणामी उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी 9 ऐवजी आता फक्त 4 सिलेंडरसाठीच 300 रुपये अनुदान मिळेल। सध्याच्या घडीला देशभरात उज्ज्वला योजनेचे 10,55 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत। 2016 साली पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली होती। सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी गॅसची किंमत वाढली आहे, त्यामुळे तेल कंपन्यांना सध्या प्रति सिलेंडर 700 रुपये तोटा होतोय। त्यामुळे आता केंद्र सरकारने अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या घटवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान। सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक नवा आणि महाविक्रम आपल्या नावावर करणार आहेत। देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आता नरेंद्र मोदींच्या नावे नोंदवण्यात येणार आहे। नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढणार आहेत। मोदी उद्या 10 जून रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4397 दिवसांचा पंतप्रधान पदाचा विक्रम आपल्या नावावर नोंदवणार आहेत। विशेष म्हणजे आज 9 जून रोजी पंतप्रधान मोदींच्या 3ऱ्या कार्यकाळाला यशस्वीरित्या 2 वर्ष पूर्ण होतात। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 मे 1952 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती। ते सलग 4397 दिवस म्हणजेच 12 वर्ष आणि 14 दिवस देशाचे पंतप्रधान राहिले होते। लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून उद्या मोदींचा सलग 4398 दिवस म्हणजेच 12 वर्ष 15 दिवस पूर्ण होणार आहेत। देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखीन एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। येणाऱ्या काळात गॅस आणखीन महाग होणार असल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वाढत्या दरांवर स्पष्टीकरण देताना एलपीजी गॅस आता अत्यंत मर्यादित ठिकाणांवरून उपलब्ध होतोय। गॅसची मूळ किंमत वाढली आहे, शिवाय माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आता तब्बल 40 ते 45 दिवस लागतात, ज्यामुळे वाहतुकीचा खर्च आणि विम्याचा खर्च कमालीचा वाढलाय। आम्ही सर्वसामान्य जनतेच्या अडचणींबाबत तितकेच चिंतित आहोत, परंतु सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये गॅसच्या किमती वाढवणं हा सरकारचा नाईलाज असल्याचं त्यांनी म्हटलंय। पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान। सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ। सूर्याच्या पृष्ठभागावरील एका स्फोटामुळे निर्माण झालेले एक G3 जिओमॅग्निक म्हणजे एक शक्तिशाली चुंबकीय वादळ पृथ्वीच्या दिशेने सरकतंय। अद्भुत आणि विध्वंसक असे याचे दोनही परिणाम दिसणार आहेत।
भारताच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये नॉर्दर्न लाईट्स म्हणजे अद्भुत प्रकाश दिसण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे सूर्याच्या पृष्ठभागावर गेले आठवडाभर होत असलेल्या तीव्र स्फोटांमुळे चुंबकीय वायूंचे प्रचंड लोट वेगाने अवकाशात फेकले जात आहेत। नासा आणि स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने या घटनेबाबत गंभीर इशारा दिला। या सौर वादळाची उल्लेखनीय बाब म्हणजे त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारत, युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या आकाशात एक अद्वितीय आणि तेजस्वी दृश्य निर्माण होऊ शकतं। अमेरिकेच्या एका फेडरल न्यायाधीशांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन H-1B व्हिसावर लागू केलेले $1,00,000 शुल्क रद्द केलंय। हे शुल्क म्हणजे संसदेने मान्यता न दिलेला एक बेकायदेशीर कर असल्याचा निष्कर्ष न्यायाधीशांनी नोंदवला। यामुळे व्यावसायिक कंपन्या, विद्यापीठे आणि हजारो अत्यंत कुशल परदेशी कामगारांना मोठा दिलासा मिळालाय। यामध्ये H-1B व्हिसाधारकांमध्ये सर्वात मोठा वाटा असणाऱ्या भारतीय नागरिकांचाही समावेश आहे। बोस्टनच्या अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी हा निकाल दिला। ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आणि H-1B व्हिसा मिळवण्याचा खर्च कमालीचा वाढवणाऱ्या या शुल्काला आव्हान देत 20 डेमोक्रेटिक राज्यांच्या अटॉर्नी जनरलने हा खटला दाखल केला होता। त्यावरील सुनावणी दरम्यान हा निर्णय देण्यात आलाय। पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान। सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ। भारताचा मिस्टर 360 सूर्यकुमार यादवने त्याच्या टीकाकारांना आपल्या बॅटच्या माध्यमातून उत्तर दिलंय। सूर्याला अचानक T20 संघाच्या कर्णधार पदावरून हटवण्यात आलं आणि त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे धुरा सोपवण्यात आली। या निर्णयामुळे सूर्या नाराज असल्याची चर्चा होती। मात्र मुंबई T20 लीगमध्ये ट्रायफ्लाइट्स आणि MSC मराठा रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता। या सामन्यात सूर्यकुमार यादवने आपल्या संतापाचं रूपांतर एका वादळी खेळीत केलं आणि अवघ्या 36 चेंडूंमध्ये नाबाद 72 धावांची खेळी करत आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला। त्याच्या या खेळीने त्याच्यावर टीका करणाऱ्यांचं तोंडच त्याने बंद केल्याचं बोललं जात आहे। मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता समीर चौगुले पुन्हा एकदा एका वेगळ्या आणि कौटुंबिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। साखर खाल्लेला माणूस या नव्या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून हा चित्रपट 7 एप्रिल 2027 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाच्या घोषणेनंतर समीर चौगुलेच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे। गुढीपाडव्याच्या शुभ पर्वावर प्रदर्शित होणारा हा मराठी चित्रपट प्रेक्षकांना एक मनोरंजक आणि भावनिक अनुभव देणारा आहे। समीर चौगुलेच्या अभिनयासह नात्यांचा गोडवा उलगडणारी ही कथा पाहण्यासाठी प्रेक्षक आत्तापासूनच उत्सुक असल्याचं दिसून येतंय।